तिकडे बदलापूर शहरामध्ये रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं दणका दिलेला आहे। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे। यापैकी 5 कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आलेली असून 9 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावण्यात आली आहे। या सगळ्याचा एमआयडीसी भागातील उत्पादन बंद करण्याची कारवाई झालेल्या रिलायबल कंपनीच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी आपण पाहूयात। ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर एमआयडीसीत रासायनिक वायू उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं मोठा दणका दिला आहे। अशा 24 कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे। बदलापूर शहराला लागूनच एमआयडीसीचा मोठा भाग आहे। खरवई, शिरगाव, दत्तवाडी या भागाला लागून ही रासायनिक एमआयडीसी आहे आणि ज्यामधून नेहमीच रासायनिक वायू जो आहे बदलापूर शहरात पसरत असतो। याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, नागरिकांनी आवाज उठवलेला आहे, मात्र हे प्रकार सुरूच असतात। या सगळ्या विरोधात बदलापूरचे शिक्षक आमदार जे आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे त्यांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत 24 कंपन्यांवर कारवाई केल्याची लेखी माहिती दिलेली आहे। यामध्ये 5 कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश, 5 कंपन्यांना अंतरिम आदेश, 5 कंपन्यांना प्रस्तावित आदेश, तर 9 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। सध्या आपण जी कंपनी बघतोय ती रिलायबल गॅल्वनायझर अँड फास्टनर नावाची कंपनी आहे, जिच्यातून ॲसिडिक वायू या सगळ्या परिसरात उत्सर्जित करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झालेली होती आणि त्या अनुषंगानं 28 जानेवारी 2025ला या कंपनीला अंतरिम आदेश देण्यात आलेले होते। मात्र कंप्लायन्स पूर्ण न केल्यामुळे, नियमांची पूर्तता न केल्यामुळे उत्पादन बंद करण्याचे आदेश या रिलायबल गॅल्वनायझर अँड फास्टनर कंपनीला देण्यात आल्याची माहिती देखील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे। आपण पाहतोय हा सगळा बदलापूर एमआयडीसीचा परिसर आहे। सगळ्या रासायनिक कंपन्या या भागामध्ये आहेत आणि आजूबाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं नव्यानं गृहसंकुलं या भागात येत आहेत, त्याच्यामध्ये नागरिक वास्तव्याला येत आहेत। मात्र अगदी एमआयडीसीला लागूनच हा सगळा परिसर असल्यामुळे या कंपन्यांमधून जो काही रासायनिक वायू उत्सर्जित केला जातो त्याचा थेट फटका या नागरिकांना बसत असतो आणि रासायनिक वायूमुळे मोठा त्रास देखील या नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळत असतो। त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या कारवाईनंतर आता तरी या कंपनी चालकांचे डोळे उघडतील का आणि जे काही गैरप्रकार या सगळ्या भागात चालतात ते बंद होतील का हे पाहावं लागेल। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।